वृक्ष आहे तिथे आहे छाया, जिथे आहे सतू आई तिथे आहे माया. चिवकाऊशी बोलत बाळा आई असते रे बाबा. आली नाही आठवण तुमच्या बाबा सुद्धा माईची आठवण येते, बापाची आठवण, मला सुद्धा माईची आठवण येते. माझं वय 30 वर्ष वय असेल, 94चा जन्म आहे माझा. माझी सुद्धा माय मी खूप लहान असताना मी 5 वर्षाचं होतो. 5 वर्षाचं होतो. काकूला माहिती लहानपणात नाही. संतोष मला असा दिवस जात नाही की आम्हाला माय आठवत नाही, रोज माय आठवत. एखाद्या वेळेला भूक लागली तर आज सुद्धा उपोशी कुठे झोपावं लागतं. आपल्या हक्काची माय मिळली आपलं सगळं संपलं. माझ्या माईच्या नंतर विनायक महाराज 2 वर्षांना बाप मिळाला माझा. माईचं बापाचं दुःख मला विचार. एक वाक्य गुरु बापाच्या बाबतीत महाराज, दिवसभराच्या जेवणाची व्यवस्था करते ती माय असते, आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करतो तो बाप असतो. बाप कष्टाचा गाबाडी, बाप कष्टाचा गाबाडी, उसमळ्यात तोडतोया भाकर पोरांना ठेवून, कांड उसाच चाकतोया. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. आठवा बाप माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जिल्ह्याला जायाचा, उदार पादार कापड पोराना नाहीचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. घरी गरीबी होती चूल पेटत नव्हती, दिसाड ओ दिसाला पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला. पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन. डांगाडुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन, डांगाडुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. मला कष्टच होत या बाप लोकाचा पाहताना, माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनिया गेला, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. आई आई असते, बाप बाप असतो. इंस्टाग्रामला सगळीकडे हे आपल्याला ऐकायला मिळतं. त्या सगळ्या कविता रील्स वगैरे आमच्या अकाउंटला आहेतच. प्रकाशाच्या ऑफिशियलला आपण बघत आहात. मी का सांगते महाराज, सगळे लोक रडत होते त्यावेळेला, माऊली सुद्धा रडत होते. आणि हे सगळे रडत असताना निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा जावेली शिळा समाधीची, आणि सगळे रडायचं थांबले. आणि आता मोठ्याने हंबरडा पडून नामदेवराच्या गळ्यामध्ये मुंडकं टाकून देव रडायला लागले ना. त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब तिथं आल्या आणि विचारलं की देवा, जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे, तुम्ही का रडताय? त्यावेळेला देव म्हणती रुक्मिणी, हाचे देवकी देखीला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाणतय डोक्याशी. धन्य धन्य रातळी तो याची दृष्टी निहाळी, तो वाहता येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. तो करील याची यात्रा, तू तारील सगळे उतरा सगळे कुळे पवित्रा, याचे दर्शन तिने आता आलं माझ्या मुद्द्यावर. त्यावेळेला आईशी सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. आता ऐका, मने धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता. छोटासा मुद्दा आम्ही ज्या परंपरेत संत श्रेष्ठ भगवान बाबा, या संत श्रेष्ठ भगवान बाबांची आई वारली.
आणि संत वामन भाऊ महाराज अंत्यविधीला आले. अंत्यविधीला आल्याच्या नंतर सगळे लोक पायाचे दर्शन करत होते, भगवान बाबाच्या आईच्या पाया पडत होते. संत वामन भाऊ आले आणि पोटावर मुडकं ठेवलं, मस्तक ठेवलं आणि पाया पडले. लोकांनी विचारलं भाऊ, त्यांना कोणी विचारणार, कडक होते, भाऊ तुम्ही पोटावर पाया का पडले? त्यावेळेला वामन भाऊने दिलेलं उत्तर आहे, अरे वेड्या, ही माईचं पोट एवढं पवित्र आहे, पायापेक्षा पोट पवित्र आहे. या पोटातून भगवान बाबासारखा हिरा जन्मला. आणि असे जे कोणी सत्वगुणी असतील ना, कामणे मज भरून त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी वाटे देवा. अपशब्द क्षमा योग्य ज्ञानवराच्या पूर्वरे परमपूज्य प्रातस्मय शांती ब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे आणि ज्यांच्या मुखातले 4 शब्द आपल्या पुढे मांडले ते माझे गुरु ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. काही चुकलं असलं तेव्हा माया पदरात टाका, मी गुंडाळून नेतो, विमानतळात झटकितो. मला काय करायचं धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मकर संक्रांती पर्व आलेलीच आहे, मकर संक्रांतीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोलू नका, महाग खालीवरी करू नका, गोड बोलू वाटलं बोला, महाग पुचापुची करू नका, महाग नावं ठेवू नका. एवढंच आमच्या एवढे सांगणं आहे. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण.